कृपया आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. परंतु गावामधून परिसरातून ते पावती बुक त्या ठिकाणी वाटून जमा करून त्या ठिकाणी निश्चितच आपण सप्ताहासाठी त्या ठिकाणी ती मोठी मदत त्या ठिकाणी छोटीशी मदत आपण सर्व या ठिकाणी करूयात. आणि या ठिकाणी बोलण्यासाठी मला 2 शब्द या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा एकच सांगतो की जर तरुण पिढी जर चांगली घडवायची असेल, निर्व्यसनी घडवायची असेल, साधू संतांच्या विचाराची घडवायची असेल, त्या राष्ट्रभक्तीसाठी उभी करायची असेल, देव धर्मरक्षणासाठी जर उभी करायची असेल तर हे सप्ताह या ठिकाणी झाले पाहिजे. कारण आपण साठी ठोकपणे सांगू शकतो आमच्या परिसरामध्ये सप्ताह होतात, आमच्या परिसरामध्ये साधू संत अधिक प्रमाणात आहे आणि त्यामुळे आम्ही निर्व्यसनी आहोत. त्याचं एकमेव कारण म्हणजे याचं कारण त्या ठिकाणी आमच्या साधू संतांचा आपल्याला त्यांचा सहवास आहे. म्हणून या ठिकाणी हे देश जर वाचवायचा असेल, धर्म मजबूत करायचा असेल तर हे सप्ताह या ठिकाणी झाले पाहिजे. आणि वारकरी ग्रामस्थांचे आभार मानतो. खरं म्हणजे वारकरी संप्रदाय याला खूप जुनी परंपरा आहे. ज्ञानदेवरचीला पाया तुका झाला शिखळच या उक्तीप्रमाणे शंकर स्वामी महाराज हे वारकरी संप्रदायामध्ये येतात. माझ्यासारखा एक कार्यकर्ता ज्यावेळेस काकडा आरती ऐकतो आणि काकडा आरतीमध्ये अभंगामध्ये मला तो आता सांगता येणार नाही तुम्हाला, परंतु त्या अभंगामध्ये सर्व धर्माचा त्या ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून वारकरी संप्रदाय असा आहे का जो कुठल्या तरी धर्माच्या सीमित नाही. आणि खंडाळा हे गाव असं आहे की या ठिकाणी 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी वास्तव करतात आणि गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहतात. स्वर्गीय नारायणबाबा खंडाळकर या ठिकाणी त्यांनी जी परंपरा या ठिकाणी घालून दिली, ते ज्यावेळेस समाजकारण आणि राजकारणामध्ये ज्या ठिकाणी ज्यावेळेस ते काम करत होते त्यावेळेस या ठिकाणी सर्व समाज एकत्र गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहत होता. ठीक आहे, मधल्या काळामध्ये काही चुकीच्या घटना या ठिकाणी घडल्या असतील, परंतु त्या पडद्याआड आपण टाकून सर्वांनी गुणी गोविंदाने राहावं. आणि या ठिकाणी मी बघतोय, कारण खंडाळामध्ये माझं जाणं येणं कायमचं आहे. कारण 2007 साली ज्यावेळेस माझी पत्नी पाटील या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी कैलास पाटलांच्या स्वर्गवासी कैलास पाटलांच्या आशीर्वादाने निवडून गेली होती आणि तेव्हापासून या गावाचा आणि माझा संतान की जय. महाराज चला कमिटी सर इकडे सर असं आहे ना. हो महाराज या हॅलो. श्री संत शंकर स्वामी महाराज सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी ध्वजारोहणाचा समारंभ संत महंत त्याचप्रमाणे मान्यवर आदरणीय प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर, आदरणीय डॉक्टर दिनेश परदेशी, आदरणीय या ठिकाणी अविनाश पाटील गलांडे, आदरणीय अखिल शेठ या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते, आदरणीय पंकज भाऊ, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु शंकर स्वामी महाराज की जय.